नवसारी सर्किट हाऊसला आहे. काल रात्री तर मला स्टे करायला मिळालं आणि व्यवस्थित जागा आहे, चांगली जागा आहे व्यवस्थित. और रिक्वेस्टेड देम ॲज अ प्रवासी टू accommodate me. So it's a day 2 to Statue of Unity ride. Beautiful location, Navsari Circuit House. सर्किट हाऊसच्या समोर प्रतिमा 15 ऑगस्ट वंदे मातरम. वंदे मातरम. सो मॉर्निंग राईड नवसारी. इथं असं इंडिपेंडन्स डे साठी बनवलेलं आहे. व्हेरी अट्रॅक्टिव्ह. माय सायकल डे 2 गांधी स्टॅच्यू ॲट नवसारी. घर घर तिरंगा अभियान. वंदे मातरम. मी हायवेला आहे. अबाउट 32 किलोमीटर्सची राईड झालेली आहे. 8 वाजलेले आहेत. राईड इज कंटिन्युइंग. आय एम रायडिंग solo because my speed is slow and my other riders were fast and furious, so they are different. The mission has to be completed, so I am riding. No worries on that. Riding safe. रिव्हरच्या ब्रिजवर आहे. हेवी ट्रॅफिक असतो. 8:15 झालेले आहेत. वातावरण एकदम थंड झालेलं आहे. सकाळी जेव्हा निघालो तेव्हा ऊन होतं खूप. हेवी ट्रॅफिक आहे. जास्त वर्दळीचा रस्ता आहे हा. एकदम जवळजवळ जातात गाड्या इथून. सो राईड सेफली श्रीपाद. इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण धूळ खूप आहे. मी आता 5 मिनटं थांबलो होतो इथं फ्रेश एअरसाठी. इथे खूपच धूळ आहे. खूपच गाड्यांचा मुवमेंट आहे इथे. खूपच मुवमेंट आहे. त्यामुळे इट्स नॉट इझी फॉर सायकलिंग. मी एकदम फ्रेश एअर खातोय. कोशंबावरनं राईट टर्न घेतला. कोशंबाचा ब्रिज घेतला नाही आणि त्या ब्रिजवरनं आपण आता खालून निघालोय. डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी पोचणार. एक 95 का 98 किलोमीटर्सची राईड आहे. चला बघूया. मस्त आहे. फ्रेश एअर आहे. ट्रॅफिक नाही. गुड फॉर मी फॉर सम टाइम नो. मस्त एरिया आहे. रिअली लव दिस रूट. बघूया पुढे. हे बघा माझे सायकलवर लावलेली फुगे आणि मी चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटी. मला तरी असं वाटतंय बघा. आय एम एन्जॉयिंग राईड माय आफ्टर सो मच ऑफ गर्थ अँड ट्रॅफिक. दिस एरिया वेअर ओनली मी फक्त मी आहे. हा 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 मजा आहे मजा. ब्युटिफुल गुजरात. शेवळीयावरनं राईट मारला आहे. बेस्ट. खरंच चांगल्या एरियात चाललोय. खूप खूप धूळ खाल्ली मी. वैतागलो होतो ते धूळ खाऊन खाऊन ट्रॅफिकमध्ये सायकल चालवून. एकदम निवांत चाललोय. आपला स्पीड आणि आपण आपली सायकल आपला मोबाईल. भुवनेश्वर महादेव. हर हर महादेव. आश्रमा गाव. हर हर महादेव. हर हर महादेव. दो 2025 मस्त एरियामधनं चाललोय सायकलिंग करत. तिथं मी एका विशेष एरियामधनं चाललो होतो.
तिथं एवढी झाडं होती आणि चिमण्यांचा आवाज, आणि मला म्हणजे एवढं त्यांचा आवाज ऐकू आला चिमण्यांचा. वा मस्त. वर्थ टू राईड बाय दिस रोड. वाटणं रस्ता आहे बघा, तिथं असं ब्रिज आहे, नदी तिथे एकदम सुसाट. काय निसर्गामधनं चाललोय मी. मस्त मस्त. कणीस खाणार आहे, कणीस. घर आहे बघा, तुम्ही कणीस खाल्लं, जरा आराम करा, रिफ्रेश वाटायला लागलंय. आता निघतो थोड्या वेळ. ढगाळ वातावरण आहे त्यामुळे जरा शांत आहे, ऊन जास्त नाही आहे, तर त्यामुळे आपल्यावर मेहरबान आहे सायकलिंग करायचं. सूर्यदेवता वेळा मी तर थांबलो होतो, पाऊस आलाय मस्त. या वातावरणात सायकलिंग करत जाणार पुढे, चहा पिला इथून. 25 किलोमीटर झालेत आत्तापर्यंत. आता त्याच्यानंतर जंगफाऊ लागणार, त्याच्यानंतर नेत्रांग लागणार. मग राईड कंटिन्यू आहे अजून. चला भेटूया. एकदम हिरव्या एरियातनं मी रायडिंग करत आहे. 15 किलोमीटर्स मोर, 315 राईट नाव. मे बी अबाउट 415 or 420 आय विल रीच इफ आय गो नॉन स्टॉप. बघूया कसं आहे परिस्थिती. रस्ते एकदम मस्त आहे, डांबरचे रस्ते आहेत आणि नो ट्रॅफिक, हेवी इंडस्ट्रियल ट्रॅफिक, नो डस्ट. सो रायडिंग इज कम्फर्टेबल, बट दमलोय आता. काही म्हणा, पण मी दमलोय. 110-112 किलोमीटर झाले. ते इकडचे एलिव्हेशन खतरनाक आहेत, बट जे ब्रिजेसचे एलिव्हेशन असतात त्याच्या बाजूनी ट्रक जातात किंवा नॅरो जागेत आपल्याला सायकल चालवावं लागते, त्याच्यापेक्षा हे बरं आहे. हा सुंदर परिसरातनं सायकलिंग करायची मजा वेगळीच आहे. खूप निसर्गमय एरिया आहे इथं. सगळं आजूबाजूला जे आहेत ते शेत आहेत आणि हा सगळा डांबरी रस्ता आहे. ह्याच्यावरनं जवळजवळ मी आता 80 किलोमीटरपर्यंत सायकलिंग केलेली आहे. अजून मला 60 किलोमीटर करायची आहे, पण तो रस्ता कसा आहे माहीत नाही. आता मी खूप दमलो आहे. 120 किलोमीटर ऑलरेडी झालेला आहे. बघूया पुढे कसं होते.